तर बघा मित्रांनो, आज काही महत्त्वाची न्यूज तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. आपण 20 जुलै 2024 पर्यंत मागच्या जे 1 जानेवारीपासूनचे न्यूज आहेत त्या सर्व आपण अपलोड केलेल्या आहेत. आता या 10 ते 12 दिवसातल्या न्यूज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. उद्याच्या पेपरला निश्चित हा व्हिडिओ पाहून जा, एक तरी मार्क तुम्हाला 100% मिळेल. ह्या तुम्ही न्यूज वाचल्या असेलच, रिव्हिजन पण काही मुलांची होऊ शकते, पण ज्याने वाचलंच नाहीये त्यांना सपोर्ट निश्चित होईल. न्यूज आहे साताऱ्यातील मण्याची वाडी. बघा नाव काय, मान्याची वाडी म्हटलं त्यांनी. मान्याची वाडी राज्यातील पहिले सौर ग्राम. मग पेपरला प्रश्न आलेला आहे प्रश्न तुम्हाला की महाराष्ट्रामधलं पहिलं मधाचं गाव कोणतं, पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं, पहिलं फुलपाखरांचं गाव कोणतं, पहिलं फळांचं गाव कोणतं. तर तुम्हाला विचारलं जातं की राज्यातलं पहिलं सौर ग्राम कोणतं. तर हा सौर पॅनल तुम्हाला दिसत आहे. तर राज्यामधलं पहिलं सौर ग्राम कोणतं आहे, मान्याची वाडी. कोणत्या जिल्ह्यात आहे बघा, इथे दिलेलं आहे. मान्याची वाडी तालुका पाटण येथील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. तालुका आहे तो पाटण. ठीक आहे. तर ही जी न्यूज आहे ही सातारा जिल्ह्यातली आहे. मग सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी तालुका कोणता, तो पाटण. तालुका विचारण्याची पद्धत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. उद्या तुम्हाला विचारलं की साताऱ्यामधील मण्याची वाडी हे पहिले सौर ग्राम म्हणून घोषित झालेलं आहे, हे खालीपैकी कोणत्या तालुक्यात आहे. कारण की एकदा माळींची दुर्घटना विचारली होती, माळीन दुर्घटना. माळीन हे गाव कोणत्या तालुक्यात होतं असा प्रश्न विचारला होता. माळीन हे तालुका आहे आंबेगाव मध्ये. ठीक आहे, जिल्हा पुणे. तर यामध्ये माझी वसुंधरा अभियानात राज्य शासनातर्फे मान्याची वाडी ग्रामपंचायतीचा 50 लाखांच्या बक्षिसासह 2दा गौरव झाला. याच 1 कोटी रुपयातून हा सौरग्राम प्रकल्प पूर्ण केला जाईल. मान्याची वाडी या गावाला 2दा 50 लाखाचं बक्षीस भेटलेलं आहे. त्या 50 आणि 50 1 कोटी मधून हा प्रकल्प उभारला जात आहे. जिल्हा सातारा, गावाचं नाव मान्याची वाडी, तालुका पाटण. प्रकल्प कोणता आपला, सौर ऊर्जा प्रकल्प आहे. आता ही न्यूज घेण्यामागचं कारण आहे की पोलीस भरतीला सिंपल क्वेश्चन पडेल तुम्हाला की भारताचे अर्थमंत्री कोण आहेत. भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत. तर आपलं उत्तर पाहिजे निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन यांनी यांच्या कारकिर्दीमधला कितवा अर्थसंकल्प मांडला. तर 7वा. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत, निर्मला मॅडम. कळलं, त्यांनी स्वतःचा कितवा अर्थसंकल्प, 7वा. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात आणखीन एक महत्वाची बाब आहे की या 2024च्या अर्थसंकल्पामध्ये किती लाखापर्यंत आपल्याला IT रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्स भरायची गरज नाहीये. तर पाठ ठेवायचं 3 लाखापर्यंत सूट आहे मित्रांनो. 3 लाखापर्यंत आपल्याला IT रिटर्न भरायची गरज नाही. 3 लाखाच्या वर तुमचे स्लॅब पडलेले आहेत. सर्वात मोठा स्लॅब कोणता आहे तर 30% आहे. कोणता आहे, 30%. ठीक आहे. यासाठी तुमचं इन्कम जर 15 लाखापेक्षा जास्त असेल तर आपल्याला किती टक्के टॅक्स भरावा लागेल, 30%. बघा न्यूज कोणत्या महत्वाच्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत, निर्मला सीतारामन. कितवा अर्थसंकल्प त्यांनी मांडला, 7वा अर्थसंकल्प. त्याच्यानंतर किती लाखापर्यंत IT मधून सूट आहे तुम्हाला, इन्कम टॅक्स मधून सूट आहे, लक्षात 3 लाखापर्यंत. त्याच्यानंतर सर्वात मोठा स्लॅब कोणता आहे आपला, 30%चा. कधी, 15 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर. सर्वोच्च न्यायालयाची 75वी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला भारताच्या सुप्रीम कोर्टला 75 वर्ष पूर्ण होणार आहे. मग एक अशी न्यूज येऊ शकते की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा कोणता महोत्सव चालू आहे. बघा, एखाद्या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव रे, रौप्य महोत्सव. 50 वर्ष पूर्ण झाल्यास काय म्हणतो आपण त्याला, सुवर्ण. लक्षात, 60 वर्ष पूर्ण झाल्यास हिरक म्हणतो आपण. आणि हे पाठ ठेवायचं, ज्या गोष्टीला 75 वर्षे पूर्ण होतात लक्षात, त्याचा कोणता असतो, अमृत महोत्सव. लक्षात, मागे न्यूज होते आझादी का अमृत महोत्सव, आझादी का अमृत महोत्सव. कळलं. तर
आता कोणाचा अमृत महोत्सव चालू होणार आहे? सर्वोच्च न्यायालयाचा. मग एक्झामला प्रश्न येईल की कोणता महोत्सव? तर अमृत महोत्सव लिहा, कारण त्याला किती वर्ष पूर्ण होणार आहेत? 75. मग दुसरी महत्वाची न्यूज आहे की आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झालेली होती? तर तारीख लक्षात ठेवायची, 28 जानेवारी 1950. 28 जानेवारी 1950 या दिवशी भारतामधील सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं होतं, चालू झालेलं होतं. ठीक आहे. मग हे 28 जानेवारी आहे का 26 जानेवारी? कन्फ्युजन कसं टाळायचं? बघा, 26 जानेवारी उत्तर नसणार. 26 जानेवारीला काय झालेलं आहे? 1950 लाच आपली राज्यघटना पूर्ण अंमलात आलेली आहे. सर्व लोक संसद भवनामध्ये होते त्या दिवशी. मग आली 27 तारीख. असं समजा की 26 तारखेला राज्यघटना अंमलात आलेली आहे, त्या कामात 26 तारीख ही पूर्ण बिझी होती. लक्षात. 27 तारखेला त्या लोकांनी आराम केला. लक्षात ठेवण्यासाठी बरं आहे. लक्षात. 27 तारखेला आराम केलेला आहे, कारण की पहिल्या दिवशी खूप जास्त काम झालेलं होतं. आणि मग नव्या दमानं 28 तारखेला काय केलं त्यांनी? आपल्या सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात केलेली आहे. म्हणून तारीख 28 जानेवारी लक्षात ठेवण्यासाठी हा विचार करा. हे असं काही नाही, हे आपल्या लक्षात राहावं म्हणून मी सांगितलेलं आहे. नाही तुम्हाला संसारनं सांगितलेलं आहे म्हणून पाठ करून घ्यायचं का? नाही. समोर आहे 25 वर्ष, 25 इयर. कोणत्या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे? म्हणजे आताच सांगितलं मी, एखाद्या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव? रौप्य महोत्सव म्हणतो आपण. ठीक आहे. तर कोणत्या गोष्टीला तिथे नाव दिसलेलं आहे तुम्हाला? कारगिल. कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मग एक्झामला प्रश्न विचारला तुम्हाला की कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर कारगिल युद्ध कधी झालेलं होतं? तर 1999 ला. कधी झालेलं? 1999. तारीख लक्षात ठेवायची, 26 जुलैच्या दरम्यान. 26 जुलै हा एंड दिवस होता. मग तुम्हाला म्हणतात की कारगिल विजय दिन कोणता दिवस साजरा केला जातो? तर 26 जुलै. सर हे का महत्वाचं आहे आपल्याला? कारण की आपला जो पेपर पार पडणार आहे जुलैच्या एंडिंगला आणि ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणतो. मग त्या 15 न्यूज महत्वाची आहे आपल्याला. ठीक आहे. मग याच्यात महत्वाचं काय? कारगिल विजय दिन तारीख कोणती आहे? 26 जुलै 1999 ला पार पडलेला आहे. ठीक आहे. कोणा झालं होतं? भारत आणि पाकिस्तान. होऊ शकते पर्याय तिथे भारत चीन देईल. ठीक आहे. इंडिया वर्सेस पाकिस्तान म्हणतो आपण. याच्यात आणखी लक्षात ठेवण्यासाठी एक न्यूज आहे की हा जो विजय मिळवलेला आहे आपण, तर या संदर्भात भरपूर काही फौजी लोकांचं योगदान आहे. यामधला महत्वाचा व्यक्ती हा आहे. जर विचारला तरच कारगिल युद्धाचा महानायक कोणाला म्हणतात? कारगिल युद्धाचा नायक कोणाला म्हणतात? तर कॅप्टन विक्रम बत्रा. नाव लक्षात ठेवायचं. कारगिल युद्धाचा नायक कोणाला म्हणतात? विक्रम बत्रा यांना म्हणतात. लक्षात. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी खूप मोलाची कामगिरी पार पडलेली आहे. 26 जुलै कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे ऑलिम्पिक परंपरेचा नवा अध्याय. ऑलिम्पिकच्या संदर्भात जर तुमची कुठली न्यूज आली, कुठला प्रश्न आला, तो महाराष्ट्रात म्हटला कुठलाच विद्यार्थी चुकणार नाही. तरी पण सांगून देतो की ऑलिम्पिक परंपरेचा नवा अध्याय म्हटलं तर काय बाबा? एक लक्षात ठेवायचं, जगामधल्या 205 देशांनी या वर्षीच्या 33व्या पॅरिस, देश कोणता आहे? फ्रान्स, ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतलेला आहे. एक्झामला प्रश्न विचारेल की 2023-24 मध्ये पार पडणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही कितवी आहे क्रमांकाला? 33वी आहे. कुठे चालू आहे? फ्रान्स या देशामध्ये, पॅरिस या ठिकाणी म्हणतो आपण. आता फ्रान्स आणि इंग्लंड हे असे दोन देश आहेत की ज्या ठिकाणी 3 वेळा ऑलिम्पिक भरण्यात आलेली आहे. भारतामधले असे 2 ठिकाण आहेत, 2 देश आहेत ज्यामध्ये आपली ऑलिम्पिक स्पर्धा किती वेळेस? 3 वेळेस. फ्रान्सला पण तिसऱ्यांदा, आता इंग्लंडला सुद्धा तिसऱ्यांदा. हे 2च एकमेव देश आहेत, 2 देश आहेत की ज्या ठिकाणी 3दा ऑलिम्पिक भरण्यात आलेली आहे. मग नवीन काय असेल? 205 देश. याच्यात आणखी नवीन काय असेल की दरवर्षी म्हणजे जी स्पर्धा 4 वर्षांनी भरते, ते पण महत्वाचं आहे की ऑलिम्पिक स्पर्धा ही दर किती वर्षांनी भरते? 4 ला. मग याच्या आधीची 2020 ची स्पर्धा कुठे पार पडलेली आहे? कोरोनामुळे ती 21-22 ला पार पडलेली आहे. लक्षात. तर 2020 ची स्पर्धा ही टोकियो. ह्या काही न्यूज सांगताना क्रम जरी माझा मागे पुढे होत असेल पण तुम्ही सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि लिहून घेत चला. टोकियो इथे पार पडलेली आहे जपान. लक्षात. मग 2020 ची माहिती ठेवा.
पूर्वीची ती 32वी होती. 33वी पॅरिस या ठिकाणची. पॅरिस म्हणजे फ्रान्स या देशामध्ये तिसरी वेळ आहे. याच्या पूर्वी तिसरी वेळ 3 वेळेस कुठे भरलेली आहे? इंग्लंडमध्ये. आपलं इंग्लंड ब्रिटनमध्ये म्हणतो आपण. आता या ठिकाणचं नवीन वैशिष्ट्य काय असेल? या ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा एका नदीच्या पात्रामध्ये भरलेला होता. त्या नदीचं नाव आहे सीन नदी. उद्घाटन सोहळा कोणत्या ठिकाणी? सीन नदी. दुसरं महत्वाचं आहे भारताच्या संदर्भात भारताचं पॅनल गेलेलं आहे. तर महिलांचं पॅनल जे गेलेलं आहे, या महिलांच्या पॅनलचा ध्वजवाहक जे होत्या तर ह्या PV सिंधू होत्या. आता लक्षात ठेवायचं, महिला ध्वजवाहक, महिला टीमच्या ध्वजवाहक कोण होत्या? PV सिंधू. लक्षात. तर शरद कमल हे पुरुषांचा ध्वजवाहक होता. 2 ध्वजवाहक होते लक्षात ठेवायचं, महिलांसाठी PV सिंधू मॅडम. लक्षात. तर शरद कमल हे कोण होते? तर पुरुषांचे होते. तर कोणाच्या अंडरमध्ये गेलेलं होतं? तर गगन नारंगच्या अंडरमध्ये. गगन नारंग लक्षात ठेवायचं हे पण. आता या ऑलिम्पिक हे ध्वज असते. जो ध्वज आहे ऑलिम्पिक ज्योत म्हणतो आपण, ध्वज म्हटल्यापेक्षा ऑलिम्पिक ज्योत म्हणतो. ऑलिम्पिक ज्योतची सुरुवात कोणी केली होती? सगळ्यात पहिले हाती कोणी घेतला होता? तर अमेरिकन रॅपर स्नूप डॉग या व्यक्तीने ऑलिम्पिक ज्योत हाती घेतलेली आहे. त्यानंतर ती ज्योत समोर आणल्या गेल्यानंतर शेवट जो समारोप आहे, अखेरची ज्योत वाहक कोण होते? तर अभिनेत्री होती सलमा हायेक. ऑलिम्पिकचं उद्घाटन सोहळा हा पार पडला सीना नदीच्या पात्रात पॅरिस या ठिकाणी. किती देश सहभागी होते? 205. लक्षात. भारताचे 2 ध्वजवाहक, महिलांसाठी कोण होते? PV सिंधू मॅडम. आणि पुरुषांची टीमचे कोण होते? शरद कमल. ठीक आहे. टीम कोणाच्या अंडरमध्ये गेलेली आहे? गगन नारंग यांच्या अंडरमध्ये गेलेली आहे. ऑलिम्पिक ध्वज कोणी हाती घेतलेला आहे? अमेरिकन रॅपर स्नूप डॉग. लक्षात. अखेरच्या ध्वजवाहक कोण होते? अभिनेत्री सलमा हायेक. एवढ्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. तरी ही न्यूज तुम्ही एकदा झूम करून पूर्ण वाचून घेसाल. आसाम मधील मोईदम्स जागतिक वारसा स्थळ अतिशय महत्वाची न्यूज आहे. बघा, आसाम राज्य आहे. आसाम राज्यामध्ये मोईदम्स म्हटलेलं आहे. न्यूज येऊ शकते की मोईदम्स हे काय बाबा? तर तुम्हाला सांगतो, मोईदम्स हे एक अंत्यविधीचा प्रकार आहे. जसं आपल्या इकडं एखादा व्यक्ती मृत पावतो तर त्याला अग्नी देऊन जाळल्या जाते किंवा दफन केलं जाते. ठीक आहे. तर मोईदम्स हे काय? त्याच प्रकारचा एक अंत्यविधी संस्कार आहे. ठीक आहे. ज्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आता भारतामध्ये जर मोईदम्स हे जागतिक वारसा स्थळ बनलं तर भारतामध्ये एकूण किती जागतिक स्थळ झाले? तर 43. भारतामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळ किती झाले? तर 43. 43 कोणता आहे मग? मोईदम्स. मग आसाम राज्य आहे. या राज्यामध्ये ओहम राजांचं राज्य होतं. या ओहम राजांचं आसाममध्ये राज्य होतं पूर्वी. आता या ओहम घराण्यातील जो कोणी व्यक्ती मृत पाहेल, मरण पावतो, या घराण्यामधला आज सुद्धा परंपरा तीच आहे. तर या मृत व्यक्तीला, सगळ्यांसाठी नाही म्हणतो मी, ओहम राज्यातील जे काही वंशज आहेत त्यांची ही दफनविधी आहे. ठीक आहे. जो व्यक्ती मृत पावतो त्या मृत पावणाऱ्या व्यक्तीची अंत्यविधीसाठी या प्रकारचं घुमटा आकार थळग बांधलं जाते, जे म्हणतो समाधी म्हणतोय का आपण आपल्या भाषेत, कळलं इथं. यालाच ते काय म्हणतात? मोईदम्स. या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा. मोईदम्स म्हणजे काय? मोईदम्स ही घुमटा आकार स्तूपासारखी माती विटाने तयार केलेली 2 मजली उंचीची एक छोटी टेकडी असते. जसं आपण स्तूप असते आपल्याला माहित आहे, आपण हे जे स्तूप पाहिलेले आहेत बौद्ध काळातले जे स्तूप आहेत, लक्षात, ते स्तूप आहेत. ठीक आहे. आसामच्या अहोम राजवंशातील अहोम, बघा राजवंश कोणता? अहोम सदस्यांचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव या ठिकाणी दफन केले जाते. या संरचनेत जाण्यासाठी धनुष्याकार मार्ग असतो. या टेकडीवरील गवताचे हिरवेगार आच्छादन तयार केले जाते, त्यामुळे एक सुंदर संरचना तयार होते. मोईदम्स मध्ये पार्थिव सोबतच संबंधित एखादी आवडती वस्तू देखील पुरवली जाते. ताई अहोम राजवंशाने आसामवर सुमारे 600 वर्ष राज्य केलेत. लक्षात ठेवण्यासारखी होत आहे की मोईदम्स हे काय? दफनविधी संस्कार आहे. कोणत्या घराच्या संदर्भात आहे? आसाम. कोणतं राज्य, कोणतं घरानं म्हटलं तर अहोम. लक्षात, मी तर ओहम म्हटलेलं आहे, हे ओहम चुकलं, अहोम आहे त्या. हो.
हे ओहम जे आहे ते विज्ञान मधली कन्सेप्ट आहे. ठीक आहे, अहोम राज्य आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्य आपलं अहोम घराणं म्हणतो, राज्य म्हटलं तर काय म्हणतो आपण आसाम. बाकी दुसरं लिहायची गरज नाही. भारतामध्ये एकूण किती 43. तोच आहे, पॅरिस ऑलिम्पिक संदर्भातच आहे. हा, समोरची न्यूज आहे. कन्फर्म उद्या पेपरला प्रश्न दिसेल याच्यावर. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? तर या मॅडमला मिळालेला आहे. नाव काय त्यांचं? खासदार सुधा मूर्ती मॅडम. सुधा मूर्ती मॅडम यांना या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. मग पेपरला प्रश्न विचारा की कोणाला मिळाला? सुधा मूर्ती. दुसरा प्रश्न विचारेल तुम्हाला की सुधा मूर्ती ह्या कोणत्या क्षेत्राची संदर्भात आहे? लक्षात, तर ह्या काय आहेत? सामाजिक कार्यकर्ते आहेत, राज्यसभेच्या खासदार सदस्य सुद्धा आहेत. ठीक आहे, आणि ह्या लेखिका आहेत. एक्झामला पर्याय असतील तुम्हाला इथं की कलाकार आहेत का, पत्रकार आहेत का, साहित्यकार आहेत? उत्तर साहित्यकार लिहा. राज्यसभेच्या सदस्य आहेत, खासदार सदस्य आहेत, आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. चला, ही न्यूज मी कशामुळे घेतलेली आहे की आता 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिन पार पडलेला आहे. 29 जुलैला एक्झामला जर आला सिंगल लाईन क्वेश्चन तुम्हाला विचारल की जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो, उत्तर काय दिसाल? 29 जुलै. सर्वात जास्त वाघ भारतात आहेत, सर्वाधिक त्यामध्ये कर्नाटक नाही, आंध्र प्रदेश. समोरची न्यूज आहे की ज्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडत आहेत, तर भारतामधल्या या कन्येनं भारताला पॅरिसमध्ये पहिलं मेडल जिंकून दिलेलं आहे. मेडल आहे कांस्य. कोणतं पदक आहे? कांस्य पदक आहे. पण यांचं नाव काय? तर मनू भाकर. मनू भाकरने जिंकले कांस्य. भारताचे नेमबाजीत 12 वर्षांनी ऑलिम्पिक पदक, पहिली भारतीय महिला नेमबाज. मग लक्षात ठेवायचं बघा, ज्या काही पॅरिसमध्ये स्पर्धा चालू आहे त्याच पॅरिसमध्ये भारताच्या खात्यात पहिलं पदक, कांस्य पदक पडलेलं आहे. कोणाच्या नावानं पडलेलं आहे? मनू भाकर यांच्या नावानं. कळलं इथं? त्या काय आहेत? तीरंदाज का नेमबाज? नेमबाज. मग आपल्याला माहिती कोणती कोणती पाठ करायची आहेत? कोणत्या प्रकारचं पद? कांस्य पदक. कशात? नेमबाजीत. मग नेमबाजीतला प्रकार कोणता आहे? तर 10 मीटर, लक्षात, पिस्तूल शूटिंग म्हणतो आपण. त्यांनी इथे दिलेलं असेल, हे इथे बघा, ते 10 मीटर लक्षात ठेवायचं. हा, 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये मनू भाकर यांनी कोणत्या 3ऱ्या क्रमांकाचं कांस्य पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, मनू भाकर या हरियाणा राज्याच्या आहेत, लक्षात ठेवायचं. प्रकार 10 मीटर. बघा इथे माहिती दिलेली आहे. ऑलिम्पिक नेमबाजीत भारताची 12 वर्षापासूनची प्रतीक्षा संपविताना मनू भाकरने पॅरिसमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराचं नाव लक्षात ठेवायचं. 10, 50, 20, 25 काहीतरी दिली तुम्हाला. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाची कमाई. त्यांना 221.7 गुण मिळाले. जर एखाद्या जिल्ह्यात जर आपलं विचारलं तर 221.7 लक्षात ठेवा. 0.1 गुणांनी त्यांची अंतिम फेरी म्हणजे फायनल मॅच पासून दूर राहिल्या. जर हे 0.1 गुण त्यांना मिळाले असते तर सिल्वर किंवा गोल्ड दोनपैकी पदक त्यांना मिळालं असतं. हो, आणखीन एक अतिशय महत्वाची न्यूज आहे या ठिकाणी. नेमबाजी प्रकारात ऑलिम्पिक मध्ये बघा, नेमबाजी प्रकारात ऑलिम्पिक मध्ये भारताला कोण पदक मिळवून दिलेलं आहे? तर सगळ्यात पहिला व्यक्ती होता राज्यवर्धन राठोड. दुसरा व्यक्ती आहे अभिनव बिंद्रा, ज्यांनी गोल्ड जिंकून दिलेलं होतं 2008 ला. तिसरा आहे विजय कुमार. चौथा आहे गगन नारंग. आणि 5वी कोण आहे? मनू भाकर. मग तुम्हाला पेपरला प्रश्न येईल की भारताला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने नेमबाजीमध्ये पदक, ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिलं नाही? नंबर 1 तुम्हाला असेल नीरज चोप्रा, राज्यवर्धन राठोड, लक्षात मनू भाकर, आणि चौथा येईल विजय कुमार. मग आपण काय लिहिणार माहिती आहे याच्यात उत्तर की राठोड वगैरे नसल बाबा म्हणून. नेमबाजीमध्ये कोण नव्हतं? नीरज चोप्रा नव्हतं. म्हणजे याच्यावर प्रश्न असा बनू शकतो, 5 व्यक्तीने आजपर्यंत नेमबाजीमध्ये आपल्याला पदक मिळवून दिलेलं आहे, आणि मनू भाकर ही महिलांमध्ये पहिलीच आहे, बाकी सगळे पुरुष होते.
समोरची न्यूज आहे श्रीलंकेच्या महिला आशियाई चॅम्पियन T20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद. ठीक आहे, बघा ज्या काही आशियाई चॅम्पियनशिप भरलेल्या आहेत पुरुषांच्या का महिलांच्या T20 प्रकारामध्ये यांचे विजेते कोण आहेत? श्रीलंकेची टीम. श्रीलंका आणि इंडियामध्ये फायनल झालेली आहे. श्रीलंका विजयी आहे, इंडिया हरलेला आहे, पराभूत झालेला आहे. मग महिला आशियाई चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकलेली आहे क्रिकेटची T20 या प्रकारामध्ये? श्रीलंकेनं. यजमान देश कोणता होता? तर श्रीलंकाच होती. श्रीलंका देशातच ह्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. आजपर्यंत आशियाई चॅम्पियन ट्रॉफी महिलांची कोण जिंकलेली आहे? भारतानं जिंकलेली आहे मित्रांनो, श्रीलंकेने सुद्धा जिंकली आता लक्षात, आणि बांगलादेशने सुद्धा जिंकलेली आहे, पाकिस्ताननं जिंकली नाही. एक्झामला प्रश्न बनू शकते खालीलपैकी आशियाई चॅम्पियन ट्रॉफी T20 या प्रकारामध्ये कुठल्या महिला संघाने जिंकली नाही? पाकिस्तान जिंकली नाही, वरच्या ठिकाणी जिंकलेली आहे. ठीक आहे, मग यामध्ये सामनावीर कोण होतं? हर्षिता लक्षात ठेवा फक्त. आणि मालिकावीर कोण होतं? मालिकावीर चमारी अट्टापट्टू. श्रीलंकेच्या विचारणार नाही, पण प्रश्न बनवायचा झाला तर कसाही बनू शकतो. याच्यावर प्रश्न कन्फर्म दिसेल तुम्हाला आता. CP राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल. महाराष्ट्राचे जे बयस सर होते राज्यपाल, यांच्या ऐवजी आता कोण आलेला आहे? CP राधाकृष्णन, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल CP राधाकृष्णन. मग आपल्याला इतर राज्यांची सुद्धा माहिती पाहिजे, इथे दिलेली यादी आहे. आपल्या संभाजीनगरचे हरिभाऊ बागडे यांची राजस्थान राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. पाठच ठेवा, MP आहे. जिष्णुदेव वर्मा तेलंगणाचे राज्यपाल. ओम प्रकाश माथुर सिक्कीमचे राज्यपाल. संतोष कुमार गंगवार झारखंडचे राज्यपाल. रोमन डेका छत्तीसगडचे राज्यपाल. CH विजयशंकर कुठल्या इथं? मेघालयचे. मग याच्यावर प्रश्न कोणता बनेल की सरळ बनेल की महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहे? तर राधाकृष्णन. मग ते पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते जे आपल्याला दुसऱ्या राज्यातून आपल्याला देण्यात आलेले आहेत? तर झारखंडचे होते ते. हे पूर्वी झारखंड राज्यपाल होते, तर ते कुठे आले? तर महाराष्ट्रामध्ये. एक्झामला लक्षात ठेवा. हरिभाऊ बागडे यांच्या संदर्भाची न्यूज लक्षात ठेवा. त्यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती दिलेली आहे. चला दुसरी न्यूज आहे आपली ऑलिम्पिकच्या संदर्भात.